हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज मी जसं तुम्हाला काल बोलली होती की मी आज गुरूंच्या मंदिरामध्ये जाणार आहे. सो आता आम्ही निघतोय. ॲक्च्युली मी आज दुपारी व्लॉग चालू केला आहे, कारण की सकाळी पाय खूप दुखत होते. दोन्ही पाय भयंकर दुखत होते, का माहिती नाही. पण आता पण दुखत आहेत, पण थोडे थोडे दुखत आहेत. तर आता तरी पण जायला तर लागेल मंदिरामध्ये. सो आता आम्ही निघतो आणि कशी जाऊ आणि कशी येईन ते तुम्हाला नक्की दाखवीन. सो नक्की बघा. आणि घरी आल्यावर सुद्धा काय काय करीन ते सुद्धा तुम्हाला दाखवीन. सो नक्की बघा. बाकी आता मी निघते, मग घरी आल्यावरती परत भेटूया. तर आता आम्ही पोचलो आहे मंदिरामध्ये. ऑलमोस्ट समोर मंदिर आहे. बाकी पोचू आता आम्ही. तर आता मी व्हिडिओ थांबवते, मग निघाल्यावरती परत तुम्हाला दाखवते. मी निघालो आहे मंदिरातून. भजन बिजन झालं. आता घरी जाऊ. मग घरी गेला मी तुम्हाला भेटते परत. की मम्मीने आज ही साडी घातली पिंकवाली आणि मी घातली आज ही. बाकी मम्मी आहे. आणि आता मी घरी चाललो आहे. तर घरी गेल्यावर तुम्हाला मी भेटते परत. फायनली गाईज आम्ही वसईमध्ये आलो आहे. आता जातो घरी. मम्मी तुम्हाला परत भेटते फ्रेश वगैरे होऊन. तर गाईज फायनली घरी आली आहे. आणि आम्ही दोघी पण खूप थकलो आहे, कारण की एवढ्या उन्हातून जाऊन यायचं ना, म्हणजे खूप थकायला होतं. असं वाटतं की कुठचे डोंगर चढून आलो आहे. तर खूप थकायला झालं आहे आज. आणि माझे पाय पण सकाळपासून भयंकर दुखत आहेत. काय माहिती काय झालं आहे. आता पण दुखत आहेत. पण कामं करायलाच लागतील. मम्मीने चपात्या भाजायला सांगितल्यात, सो त्या भाजायच्या आहेत. आणि मला झोप पण खूप आली, कारण की सकाळी पण झोप झाली नाही एवढी. तर झोप पण खूप आली आहे. आणि पाय दुखत आहेत त्यामध्ये बरंच नाही वाटत आहे. बाकी मी फ्रेश झाली आणि म्हटलं आता व्लॉग चालू करते. बाकी चाय पिते मी आता. दिवाबत्ती केली मी आणि त्याच्यानंतर आता व्लॉग चालू केला. मम्मीने तोपर्यंत चाय वगैरे बनवली. आणि वहिनी आणि आलेली तिची वहिनी, माझ्या वहिनीची वहिनीसुद्धा आलेली. सो त्या दोघी आलेल्या. आणि माझ्या वहिनीला जायचं होतं हळदीला तिच्या फ्रेंडच्या. तर ती काय सामान घ्यायला आलेली, कारण की ती माहेरी गेली आहे काही दिवसांसाठी राहायला. तर ती आलेली, मग आता परत गेली. तर तिच्याशी थोडंसं बोलली वगैरे, मी माझी कामं केली. तर आजचा दिवस असाच आहे डलडल, कारण की माझे पाय भयंकर दुखत आहेत. आणि काय करू काय समजतच नाही आहे. तर बघू आता मी काय करीन ते तुम्हाला नक्कीच दाखवीन. तर तुम्ही नक्की बघा. आता मी पटकन चाय पिते आणि जे काय कामं सांगितली ती पटापट आवरते. बाकी हां, तुम्हाला मी मंदिर नाही दाखवलं, कसं क्लीन केलं आहे आणि कसं आवरलं आहे. सो ते सुद्धा तुम्हाला आता दाखवते. तर सकाळी दाखवायला नाही भेटलं, कारण की मी पटापट आवरले पूजा आणि झोपली. काय रात्रभर झोपलीच नव्हती. तर हे बघा, मस्त क्लीन केलं आहे मंदिर. आणि देव चमकतायत मस्त. आईंचं आसन वगैरे चेंज केलं आहे. बाकी सगळं क्लीन केलं, व्यवस्थित ठेवलं. झोपलीच नव्हती रात्री, म्हणजे जागीच होती. रात्री झोपलीच नाही. मी झोपायला गेलेली ॲक्च्युली. तुम्हाला दाखवलं त्याच्यानंतर मी झोपायला गेलेली. पण नंतर मला झोपच नाही लागली. तर मग शेवटी मग मी उठली आणि पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर झोपली. मला वाटते 8, 8:30ला झोपली मी. तर त्याच्यानंतर परत उठायला लागलं 1 वाजता, कारण की जायचं होतं मंदिरामध्ये. पण सकाळी इतके पाय दुखत होते. त्याच्यानंतर जाताना पण पाय जाम दुखत होते. आत्ता पण माझे पाय भरपूर दुखत आहेत. काय माहिती नाही, पण खूप दुखत आहेत. ते पण आता पीठ मळून चपात्या भाजायलाच लागतील. तर आता भाजते आणि तुम्हाला थोड्या वेळाने परत भेटते. बाकी आजचा मंदिरामधला दिवस खरंच छान गेला. मंदिरामध्ये खरं तर बरं वाटलेलं, पाय वगैरे दुखत नव्हते एवढे. पण आता घरी आल्यावर परत पाय दुखायला लागलेत. आणि मला वाटते जाताना आणि परत येताना दुखत होते. मंदिरामध्ये तेवढ्यापुरती माझे पाय दुखायचे पूर्ण बंद झालेले. आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना मंदिरामध्ये. पण आता परत माझे पाय दुखायला लागलेत. तर बघू आज रात्री काहीतरी लावून झोपायला पाहिजे पायाला. सकाळी लावणार होती, पण म्हटलं की थोडा वेळ दुखतील, नंतर बंद होतील, पण बंदच नाही झाले, दुखतायत. तर बघू आता. तर आता मी पटापट कामं आवरते आणि तुम्हाला परत भेटते.
तर गाईज आजचा दिवस असा गेला आणि आज जास्त काही केलं नाही. कारण की चपात्या भाजल्या आणि मी लगेच जेवायला बसलो. कारण की आधी आलेला सो त्याला मी बघत होती. एक साईडला ते चपात्या आणि भाजल्या आणि अजून बाकीची कामं पण बाकी आहेत. आणि आज मला बरं पण नाही वाटत आहे कारण पाय भयंकर दुखत आहेत. तर मम्मी पण थकून आली कारण की मम्मी आली तशी मीटिंगला गेली वरती. टेरेसवर मीटिंग होती आज बिल्डिंगची. तर मम्मी तिथे गेलेली आणि दीदी आज बनवून आणणार होती नॉनव्हेज म्हणजे शिवल्यांचं रस्सा बनवून आणत होती दीदी. सो दीदीने तो आणला. मग सगळे ते जेवले आणि मी माझ्यासाठी बटाट्याची भाजी बनवलेली. कारण की मी नॉनव्हेज नाही खात. घरी सगळे खातात पण मी नाही खात. सो मी माझ्यासाठी ते बनवलेलं. तर मी खाल्लं आणि ती लोकं जेवत आहेत. बाकी आजचा दिवस असा गेला. तर उद्या परत भेटूया नवीन व्लॉग सकट. कारण की आजचा व्लॉग छोटाच आहे कारण तुम्हाला माहीत आहे माझं पाय खूप दुखतो आहे आज आणि मला बरं पण नाही वाटत आहे. तर उगाच काहीतरी दाखवायचं म्हणून व्हिडिओ खेचायची म्हणून मला नाही असं वाटत की तुम्हाला उगाच काहीतरी दाखवायचं म्हणून दाखवावं. त्यामुळे आजचा दिवस असाच गेला. म्हणजे जाऊन आलो वगैरे छान गेला. पण माझे पाय दुखतात त्यामुळे मला काही सुचत नाही की मी काय करू, काय नको करू. त्यात कामं बाकी आहेत अजून ती करायची. असं झालं ती कधी करते आणि मी कधी झोपते कारण मला झोप पण खूप आली आहे. पण झोपायला लगेच भेटणार नाही कारण की व्हिडिओ लगेच एडिट करून पोस्ट करायची आहे मला. तर आता पटापट कामं आवरते. 10 वाजून गेलेत. जेवायला आज लेट झाला आहे खूप. तर आता आजच्यासाठी एवढंच. उद्या भेटूया नवीन व्लॉग सकट. तर माझा आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी परत भेटूया नवीन व्लॉग सकट. बाय बाय.